ज्याला महाराष्ट्रात राहून मराठी भाषेबद्दल अभिमान नाही, महाराष्ट्राबद्दल अभिमान नाही, काही व्हिडिओ असे त्यांनी जाणीवपूर्वक व्हायरल केले, परिवहन मंत्र्यांच्या नावानं व्हायरल केले, जाओ तुमको जो करना है वो करो, हम महाराष्ट्र में काम भी करेंगे, धंदा भी करेंगे, पैसा भी कमाएंगे, मगर मराठी सीखेंगे। मराठी रिक्षा चालकांना मुदत दिली होती ती आता संपलेली आहे, त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे? कारण तुम्ही आधीच सांगितलेलं आहे 17 तारखेपासून कारवाईला सुरुवात होईल, नेमकी ही कारवाईची प्रक्रिया कशी असेल? राज्यामध्ये 1989चा जो नियम होता की प्रवाशांशी मराठीमध्ये व्यावहारिक जे मराठी असतात त्यामध्ये रिक्षा चालक टॅक्सी चालकांना संवाद साधता आला पाहिजे, आणि त्या नियमाचं पालन गेल्या अनेक वर्षापासून योग्य प्रकारे होत नव्हतं। अनेक रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी प्रवाशांशी संवाद साधता येत नव्हता, कारण ग्रामीण भागातले आदिवासी असू द्या किंवा शेतकरी असू द्या, जेव्हा शहरी भागामध्ये ते यायचे किंवा ग्रामीण भागात फिरायचे, जर रिक्षा किंवा टॅक्सी चालक तो मराठी असेल, हिंदी भाषिक असेल, तर त्याला मराठी संवाद साधता येत नव्हता। त्यामुळे पोलिसांमध्ये FIR दाखल झालेले आहेत, अनेक भांडण रिक्षा चालकांबरोबर टॅक्सी चालकांबरोबर प्रवाशांशी झालेले आहेत, आणि ह्या अनेक तक्रारी जेव्हा परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे आल्या त्यावेळेस त्या विचारात घेऊन जेव्हा लायसन्स दिलं जातं, बॅच दिला जातात किंवा त्याचबरोबर त्यांना परमिट दिलं जातं, त्यावेळेस व्यावहारिक ज्ञान त्यांना मराठीचं असणं गरजेचं आहे, असं प्रतिज्ञापत्र सुद्धा त्यांच्याकडनं घेतलं जातं। परंतु याकडे विशेष लक्ष कुणी दिलं नव्हतं आजपर्यंत, आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये हे वादविवाद व्हायला सुरुवात झाली होती, आणि शांतता प्रस्थापित राहावी, प्रवाशांशी योग्य तो संवाद रिक्षा आणि चालकांचा मराठीमध्ये असणं गरजेचं आहे, ही भूमिका घेऊन आम्ही एक मोहीम आखली, आणि त्या मोहिमेमध्ये बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीमध्ये भाषा बरोबर येत नाही असं लक्षात जेव्हा आलं, त्यामुळे आम्ही त्यांना मुदत दिली, काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई केली। रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांची बैठक घेतली असता त्यांनी किमान 3 महिन्याची मुदत आम्हाला द्यावी, जेणेकरून आम्ही त्यांच्याकडनं मराठी बोलणं शिकून घेऊ। मी कोकण साहित्य परिषद आणि त्याचबरोबर मुंबई मराठी साहित्य संघ हे जे साहित्यिक मंडळी त्यांच्यावर बैठक घेतल्यानंतर असं लक्षात आलं की व्यावहारिक ज्ञान गरजेचं असतं ना,